श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवेकरी सेवा करीती. जेते वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालीती कोणी. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोने आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्याने. असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदने. परान्न ठावे नसे स्वप्ने सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सूतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नव्हायची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदने. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जेवोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्र त्यागील. अति कष्ट शोषिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्रातजन प्रातकण. भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे. ऐसे विचार निशिदिनी येते बाळप्पाचे मने. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शयेखाली सापडले. त्यात लिहिले 1 ओळी. करू नये उतावळी. ऐसे पाहोनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्ने मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले.
चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिने. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयाची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करिता कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होनी सेवेकरी स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. एकादश अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु.